कावीळ हा जनरली आपल्या खाण्यामध्ये जर बदल घडला तर जवळजवळ कावीळ हा ज्याला जॉन्डिस म्हणतो, हिपॅटायटिस, हा म्हणजे साधा सोपा उपाय याच्यावरती 1, 2, 3 उपाय सांगतो. यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता. पहिला उपाय आहे याच्यावरती आडुळशाची 2 चमचे रस काढायचा. आडुळशाच्या पानापासून रस काढायचा. या 2 चमचे रसामध्ये थोडासा 1 चमचाभर मध मिसळा आणि ते 7 दिवस तुम्ही प्राशन करा. कफाने असेल किंवा कोणत्याही कारणाने असेल झालेली तुम्हाला कावीळ, तर ती कावीळ तुमची नष्ट होईल. पूर्णपणे 7-8 दिवसामध्ये निघून जाईल. आता दुसरा उपाय मी सांगतो. हा जो उपाय आहे तो अगदी घरच्या घरी, म्हणजे घरातून बाहेर सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही. ज्येष्ठमध 1/4 चमचा, 1/4 चमचा मध आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्सअप करायची आणि आरोग्यवर्धिनी म्हणून गोळ्या मिळतात, लक्षात ठेवा. त्या एकत्रित करून थोडासा मधात मिसळून हे जरी रेग्युलरली घेतलं तरीही तुमची कावीळ निघून. ऊसाचा रस बर्फ न घालता, लक्षात ठेवा, हा ऊसाचा रस जर पिला तुम्ही, भरपूर प्यायचा, 2-3 वेळा दिवसातून जर ऊसाचा रस तुम्ही पिला तर तुमची कावीळ पूर्णपणे नाहीशी होईल. त्यातल्या त्यात जुन्या काळी हा ऊस होता ज्याला आम्ही म्हणत होतो पुंड्या ऊस. लक्षात आलं का? अतिशय उत्कृष्ट होता कावीळीवर. परंतु आता सध्या तो अवेलेबल नाही. त्याच्यामुळं कुठलाही रस जरी तुम्ही प्याला ऊसाचा तरी तुमची कावीळ नाहीशी होऊ शकते. साध्या सोप्या उपायांची कोवळी पानं, ही एरंडीची कोवळी पानं घेऊन त्याचा जर रस काढला, 4 चमचे रस आणि 2 चमचे त्यामध्ये साखर मिसळायची आणि हा रस जरी प्राशन केला तुम्ही 7-8 दिवस कंटिन्युअसली सकाळी सकाळी अनुशापोटी फक्त, तरी तुमची कावीळ पूर्णपणे नाहीशी होऊन जाते. उपायाने काय कावीळीवरती हा काय एवढा विशेष असं रोग आहे असं नाहीये. फक्त वेळीच करणं आणि जास्त दिवस करणं, तसं आपण हा तोटेदायक बी म्हणजे फार ह्याच्यावर दुर्लक्ष करण्यासारखाही रोग नाहीये. कारण ही जर पोटी पडली तर मृत्यू सुद्धा ओढवतो. पुढे बघा, कवटाची जी पानं आहेत, कवट ही वनस्पती आहे, सर्वांना माहित आहे, म्हणजे झाड आहे, पूर्णपणे मोठ्याच्या मोठं झाड असतं. ह्या कवटाचा 2 चमचा रस आणि कवटाच्या पानाचा बरं का, लक्षात ठेवा, आणि 1 चमचा मध हे एकत्रित करून अनुशापोटी घेतलं तरी बी कावीळ ही पूर्णपणे नष्ट होते. आणखीन अनेक उपाय आहेत काविळीसाठी. पुढचा उपाय मी सांगतो. कडुलिंब, म्हणजे एवढे उपाय सांगतो ह्याला केवळ कारण आहे की तुमच्याकडे काय आहे, कुठली अवेलेबिलिटी तुमच्याकडे आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही कुठला करायचा तो. कडुलिंबाचं झाड जर असेल तर त्याची साल काढायची, थोडीशी आंतरसाल कडुलिंबाची आंतरसाल थोडीशी, कडुलिंबाची 5-6 पानं आणि थोडीशी सुंठ एकत्रित करून ते चेचून चांगलं त्याचा रस काढायचा, 2 चमचे रस काढायचा आणि 1 चमचा मध त्याच्यामध्ये मिसळायचं आणि ते जरी अनुशापोटी तुम्ही घेतलं तरी तुमचा कसलीही कावीळ असू द्या
ही कावीळ सहजासहजी जाते. 5-7 उपाय सांगितले मी क्रमाने भर 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 भर. यातला उपाय तुम्हाला जो योग्य वाटतो तो उपाय तुम्ही करू शकता. त्याच्यावर असंख्य उपचार आहेत माझ्याकडे, पण हे तुम्हाला सहजासहजी उपलब्ध असणारे सांगितले. भगवंतानी दिले ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.